चला सामना सुरू होणार आहे. मोरबी संघ लगेच फिल्डिंग रचना करून गाडी सलामी जोडी जाऊ द्या. नांदगाव संघ वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. 2 सामने जिंकलेत. चला जिवा 11 RMSK मोरबी टीम फिल्डिंग रचना करून झालेली, तर नक्कीच आपण पाहणार बिग फाईट सामना. जिवा 11 RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी संघ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला यस सामना आपल्याला पाहायला मिळेल. जिवा 11 RMSK मोरबी YCC 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. देसाईचे आमचे दमदार व्यक्तिमत्व प्रतीकदादा मात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सुजितदादा पाटील यांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट करण्यात येतं की आपण याबत एक बिग फाईट सामना 2 टीम मध्ये दोन्ही संघाला आपण देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. नांदगाव संघ 12 प्रतिनिधी पाठवून द्या, अन्यथा पहिला चेंडू पडला तर तुम्हाला 2 धाबीची पेनल्टी लागेल. ह्या गोष्टीची नोंद घ्या. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. एक तो म्हणजे आजच्या ह्या गटातनं एक सुपर लढत मोरबी विरुद्ध नांदगाव या 2 टीम मध्ये. दुसरीकडे दुसरा सामना आपण पाहणार श्याम स्पोर्ट रोडपाली विरुद्ध SSCC कांबलपाडा. मागच्या वर्षीचा एक दमदार खेळ करणारा संघ म्हणजे रोडपाली. सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. संकेत भगत आणि मनीष खोटले हे दोन्ही फलंदाज नांदगाव संघाचे ऍज ओपनर म्हणून सलामीसाठी गेलेत. 5 षटकांची लढत असेल. सामना बिग फाईट होईल आणि पंचांचा ग्रीन सिग्नल. दुसरीकडे गोलंदाज तयार झालाय विघ्नेश पाटील. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि सामना स्टार्ट. लेट्स प्ले. पहिला चेंडू कोलवे टप्प्याचा होता. पाठीमागे स्लिप मध्ये चेंडू अडवला, तोपर्यंत रन्स मिळाली. एक सिंगल घेत डाबाला सुरुवात केली. एक जबरदस्त सामना मोरबी विरुद्ध नांदगाव यांच्यामध्ये पाहायला मिळेल. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रात्र असेल. खरं तर मित्र उद्या पहिला सामना ठीक 4 वाजता रिपोर्टिंग आहे. 4:15 वाजता टॉस होईल आणि लगेच सामना सुरू होणार आहे. त्यामुळे जो एक सामना जिंकणारे संघ आहेत त्यांचा उद्या पहिला मॅच होईल. त्यानंतर जिंकलेला संघ म्हणजे चिखले संघ त्यांच्या विरुद्ध अंतिम सामना खेळेल. ह्या गोष्टीची नोंद सर्व संघांनी घ्यायची. गोलंदाज तयार विघ्नेश पाटील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. फटका चांगला आहे. या विसरात गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला धमाका 4 रन. सुजित पाटील आला, सुजित पाटील आला, सुजित पाटील आला. या कानपलीवाल्या क्रिकेट प्रेमी. नक्कीच आज या ठिकाणी संघ पुरस्कृत केले दिनेश दादा ठाकूर मोरबी. त्यानंतर आमचे देवीच्या पाड्याचे ऋषी मात्रे. आपण आला असाल तर या प्लीज. आपल्याला विनंती केली होती आपण व्यासपीठावरती यावं. चौकार आल्या. पहिला धाव संख्या 5. कोलपटाप्याचा चेंडू बॅक टू द बॉलर. रस नाहीये, कॉल नव्हता. डॉट बॉल सुरुवात या ठिकाणी पाहिली. पहिल्या चेंडूवरती 1 आली. त्यानंतर चौकार डॉट बॉल. आज ओपनर संकेत भगतच्या बॅटमधून चौकार पाहिल्यात. अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत संकेत भगतच्या बॅटमधून आपण मोठमोठ्या इनिंग्स पाहिल्यात. परंतु आज युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाला देखील टीम कडून भरपूर सारी अपेक्षा आहे. स्कायरा विहाना युवा स्पोर्ट्स नांदगाव असा संघ आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. मिड ऑफला फिल्डर बीट झाले. बॉल हुलकावणी दिली आहे. किस्मत भी बहादुरों का साथ दे दी है. मिळतील या ठिकाणी संकेत भगतला 4 धावा. अभि पाटील या पप्पा ग्रुपचे अभि पाटील सुजितदादा तुम्हाला बोलवतायत. ज्याचं नुकताच आगमन झालं
या स्पर्धेवरती सुजितदादावरती ज्याचं टायटल संगीत तुम्ही पाहिलं आणि खऱ्या अर्थानं एक जबरदस्त गीतकार सम्राट आमचे ठाणे जिल्ह्यातील देसाई गावचे प्रतीक मात्रे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कायरा विहाना युवा स्पोर्ट्स नांदगाव विरुद्ध ही लढत सध्या पाहायला मिळते ती म्हणजे जिवा 11 RMSK YCC मोरबी संघ. 3 चौकार आलेत या षटकामध्ये. पहिलं षटक बघा, नाट्यमय परिस्थिती. टोटल 3 चौकार आले, दाबावले आले. त्या 13 पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात टीम नांदगाव संघाने केली आहे. ऍज ओपनर मी तेच सांगितलं की संकेत भगत एक विस्फोटक काढू आणि सातत्यानं त्याच्याकडनं बऱ्याच साऱ्या अपेक्षा असतात. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूमध्ये 3 चौकार आले. सुरुवातीला गोलंदाजी चांगली झाली, परंतु आता 3 चौकार आतापर्यंत आपण पाहतो या ओव्हरमध्ये. चांगला बॉल, पाठीमागे फिल्डर आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये रन्स नाहीये. डॉट बॉल ओव्हर समाप्त होते पहिली पाबोपेची आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना नांदगाव टीमनं केल्यात 13 धावा बिनगडी बाद. पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा, गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक. बघा आवाज कोणाचा, तर आवाज प्रतीकदादा मात्रे, देसाई गाव. खरं तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्रामधील लोकप्रिय सिंगर. अक्षरशः प्रत्येक व्हिडिओ मिलियन व्ह्यूज आणि प्रतीकदादाने 12 बाईकचा हा गाणं सुद्धा गायलंय. स्वतः प्रतीकदादा स्टेजवर आला, ज्याने शीर्षक गाणं गायलं आणि हे प्रेम होतं सुजितदादा पाटीलसाठी. आणि प्रतीकदादा फारसं कधी क्रिकेट पाहायला येत नाही, परंतु देसाई गाव प्रीमियर लीगचे आयोजक देखील आहेत आणि मोठं आयोजन सुद्धा त्यांच्या माध्यमातून असतो. परंतु सुजितदादा पाटील तुमच्यासाठी प्रतीक मात्रे आलेत. हे प्रेम आहे, हे मैत्री आहे, हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. षटक नंबर सेकंड आता सुरू होणार. प्रतीकदादा मात्रे, देसाई गाव, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेचं टायटल सॉन्ग अर्थात आपण ऐकलंय. हा चेंडू पाठीमागे थोडासा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा होता. डॉट बॉलनं सुरुवात झाली ओव्हरची. गोलंदाज करताना साजेश पाटील. षटक नंबर 2 मोरबी टीम कडून हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक मान्य श्री साईदादा शिल्लार यांना विनंती करतो, या आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. षटक नंबर 2 आपण पाहिलं. सुरुवात करताना पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर इथे एक धाव पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट झाली. खरं तर या बॉलवरती मनीष कुटले 3 मध्ये 2 करून खेळतोय. एकीकडे संकेत भगतच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिलेत. त्यानं 12 धावा केलेत आपल्या टीमसाठी. धावसंख्या एकूण 14 होती. प्रतीकदादा मात्रे आपल्याला दाखवलं जात आहेत. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं संगीत आपण ऐकलंय, त्यांचा आवाज ऐकलाय. आगरी समाजाचा अभिमान. आपला आगरी समाज नेहमी पुढे एक पाऊल पुढेच असतो आणि आज प्रतीकदादांना आपण पाहतो स्क्रीनवरती. स्वागत आहे. धावसंख्या एकूण आपण पाहतो 14 होती. शपलून करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर गेले, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. एकूण 3 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील बाउंड्री लाईनमध्ये. एक मिड विकेटला ऑनसाइड मध्ये 2 फिल्डर आहेत. मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ऑफ साइडला केवळ एकच फिल्डर आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये सर्कल आपण पाहिली तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर पॉइंटला काढू, बॅकवर्ड पॉइंटला स्लिप मध्ये काढू, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला काढू. फटका यावेळेस मात्र चाललाय डीप मिड विकेट मध्ये. बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल पकडलाय, तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या. सुरुवात अगदी चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार आले. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ अनेक वर्ष क्रिकेटमध्ये हे नाव तुम्ही सातत्याने ऐकलंय. आज त्यांच्या समोर मोरबी संघ आहे. टोटल धावा 16 रन. पार्टनर स्वीप केलाय. अप्रतिम स्ट्रोक, फ्लाइटेड पॅरलल स्ट्रोक, सीमारेषा बाहेर. संकेत भगतच्या बॅटमधनं षटकार.
चित्रदीपक स्ट्रोक आहे. अगदी चेंडूवरती पुरेपूर नजर ठेवली. बॉल खोलबट टप्प्याचा होता. एक पाऊल पुढे घेऊन बॅट अगदी फक्त टायमिंग केलं. कारण नेहमी मोठ्या खेळाडूंचं हे वैशिष्ट्य असतं, परफेक्ट शॉट सिलेक्शन बघितलं त्यांनी चेंडूला आणि खरं तर बॅकवर्ड स्पेल एक रिझन मध्ये त्यांना चेंडू खेळून काढला. षटकार आलाय. धावसंख्या 22 रन्स. आता देखील फुलटॉस होता. यावेळेस मात्र संधी होती, गमावली आहे. रनआउटची डायरेक्ट हिट झालं असतं तर विकेट गेली असती, परंतु बॉल हातात घेऊन लावला असतं तरी विकेट मिळाली असती. रिप्ले मध्ये पाहू शकता फार वेळ होता बंटीकडे, परंतु बंटीनं डायरेक्ट हिटचा बॉल जाऊ दिला. त्याला वाटलं की बॉल डायरेक्ट हिट होणार, परंतु त्या ठिकाणी बाल बचावलेत. खरं तर संकेत बघितला हे जीवनदान आहे. 2 षटक देखील समाप्त होते धाबा फलकावरती. 22 विदाउट विकेट. क्या बात आहे. प्रतिम सध्या आपण पाहतो प्रतीक दादा मात्रे सोबत सुजित दादा पाटील या स्पर्धेची चर्चा करतायत. ही स्पर्धा मागच्या वर्षी जशी होती त्यापेक्षा दुपटीनं या वर्षी फार मोठी पाहायला मिळाली आणि सध्या ती चर्चा चालू आहे की पुढच्या वर्षी येणाऱ्या 3ऱ्या सीझन मध्ये या स्पर्धेला अजून वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करतील. आणि नेमका या दोघांमध्ये काहीतरी बातचीत चालू आहे. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग देणं खरं तर आपल्याला ऐकवलंय प्रतीक दादा मात्रे सोबत सुजित दादा. धन्यवाद आपल्या सगळ्यांचं. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून घरी बसून अनेक सारे प्रेक्षक वर्ग देखील आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं स्वागत. खरं तर ग्राउंडवरती देखील बरेच सारे प्रेक्षक आलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सेकंड स्पेस साठी गोलंदाज विघ्नेश पाटीलचा वापर करण्यात आलाय. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल यावेळेस मिड विकेट मध्ये डीपला बॉल चाललाय अगदी गोळीच्या वेगानं आणि बॉल सीमा रेखा बाहेर. 4 रन. स्वागत केलंय विघ्नेश पाटीलचं चौकारासोबत. चौकाराने सुरुवात झाली या ओव्हरची. मागच्या ओव्हरमध्ये त्यांना 13 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील चौकाराने सुरुवात केली. मागच्या ओव्हरमध्ये त्याच्या 3 चौकार आले होते. या ओव्हरची सुरुवात करताना पहिला चौकार. टोटलला 26. फटका यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे, परंतु शतरक्षक फार लांब आहेत. चेंडू पर्यंत येतील, बॉल उचलती तोपर्यंत संधी पुन्हा गमावलीये. आज मुरबी टीम कडून अपेक्षित खेळ होत नाहीये. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडस लूज पाहायला मिळतंय. मागच्या बॉलवरती देखील संधी होती, आताही फार मोठी संधी चालून आली होती, परंतु या ठिकाणी पुन्हा खरं तर संकेत भगतला जीवनदान मिळालंय. आज त्याच्यासाठी दिवस चांगला, आजची रात्र त्याच्यासाठी चांगली आहे. टोटल 28. 28 धावा स्कोरवरती लागल्यात. 28 टीमची टोटल पाहायला मिळते. धाबा फडकावरती विदाउट विकेट पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप रचली जाते. खरं तर नांदगाव टीमच्या आज ओपनर सलामी कडून बॉल चांगला, लाईन चांगली आहे. गुडलिनचा चेंडू पडल्यानंतर यावेळेस बघा फलंदाजाला बीट करतोय. अगदी चांगला बॉल, थोडासा आउटस्विंग देखील पाहायला मिळाला. बाहेरच्या दिशेनं बॉलला काढले. डॉटबॉलची समाप्ती झाली. मनीष कुठले थोडासा शांत आहे, कारण त्याच्या बॅटमधून फक्त एकच चौकार पाहायला मिळाले. 15 बॉलमध्ये 28 धावेची ही पार्टनरशिप सध्या मैदानावरती पाहायला मिळते. लिडिंग एज पाठीमागे विकेटच्या फिल्डर होते, पुन्हा बीट झालेत. आज मुरबी टीम कडून थोडस फिल्डिंग डिपार्टमेंट खराब पाहायला मिळाले. रन्स मिळाली एक न टीमची टोटल 29 रन्स. 2 चेंडू फक्त आता शिल्लक राहिलेत ओव्हर मध्ये. यानंतर होणारी लढत श्याम स्पोर्ट रोडपाली मागच्या वर्षी चॅम्पियनशिप पटकावलं, त्याच्यासोबत SSC खांबलपाडा हा संघ खेळेल. खरं तर या मॅच मध्ये जो डोंबिवली परिसरातून बिलॉंग करणारा संघ आहे साईदादा शेलार यांचा संघ. चला दोन्ही टीम रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, या गोष्टीची नोंद घ्या. श्याम स्पोर्ट रोडपाली आणि SSC खांबलपाडा टीमचे कॅप्टन. स्विच हिटचा प्रयत्न फसलाय. प्रयत्न अगदी
अपयशी ठरला. खरं तर चेंडू पडला बघा, गुडलंड स्पॉटला चेंडू पडलाय आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. चांगली गोलंदाजी विघ्नेश पाटीलला, त्यासाठी दुसरं षटक देण्यात आलंय. पहिलं षटक त्यांचं थोडंसं मागणं होतं, 13 धाबा पॉवर प्ले मध्ये दिल्या. या षटकाची सुरुवात चौकारानं झाली तरी सुद्धा कमबॅक केलं. फक्त 5 चेंडू मध्ये 7 धाबा आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू आता असेल. समोर खेळतात फिल्डर लांब आहेत. एकदा मिळाली, डबलचा प्रयत्न दिलाय परंतु नकार येत. एकदा मिळेल. अशा प्रकारे षटक नंबर 4 समाप्त. या षटकामध्ये टोटल 8 धाबा आल्या आणि टोटल धाबा संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 रन विदाउट विकेट. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 3 ओव्हरमध्ये 10.00 ची सरासरी गाठत असताना टीमनं केल्यात केवळ 30 धावा. मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा, कडक काम आहे मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. तर सन्माननीय राम पाटील साहेब आमच्या व्यासपीठावरती, त्यांच्या वतीनं आमच्या ह्या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला लाभलं. साहेब तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी आम्हाला देणगी स्वरूपामध्ये मदत केली, ज्यांनी ज्यांनी आम्हाला वस्तू स्वरूपामध्ये मदत केली, अशा सर्व दानशूदात्यांचं आम्ही ग्रामस्थ मंडल कानपोली अर्थात आमचे गोमाशेठ पाटील असतील आणि त्यांचे सुपुत्र सुजितदादा पाटील असतील यांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा खरं तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्याच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा 12 बाईकची भव्य दिव्य ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. चला मुरबी संघ ओमकार पाटील स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. मिस्टर 360 अनेक वर्ष क्रिकेट दिली आहेत, अनेक क्रिकेटची मैदानं गाजवलीत. मिस्टर 360 म्हणून ज्याला अनेक वर्ष हे नाव आपण देणे, खरं तर आजही तसाच खेळ त्याच्या वतीनं प्रत्येक खेळाडूला अपेक्षित, त्याच्या पाठीराख्याला अपेक्षित असतो. अनेक सारे फॅन आहेत त्याचे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या रायगड ठाण्यामध्ये. सॅम ठाकूर गोलंदाजच्या मागवरती 4थं षटक फेकण्यासाठी आलाय. पहिला बॉल आणि भव्य स्वागत, वेलकम टू द ग्राउंड. सॅम ठाकूरचं स्वागत केलंय. संकेत भगतनं ठोकलाय षटकार. आता 36 धावा स्कोर होती आणि पहिला बॉल वरती श्याम ठाकूरचं स्वागत केलंय. श्याम ठाकूर म्हटलं की त्याच्या गोलंदाजीत त्याच्या बोटांमध्ये जादू आहे. चेंडू तो फिरवण्याची ताकद ठेवतो, ऑफ ब्रेक करतो, कधी लेग ब्रेक करतो. अगदी सुंदर गोलंदाजी आहे त्याच्याकडे आणि त्याचा स्वागत बघा अगदी संकेत भगतनं चांगला केलाय. षटकार 27 वरती संकेत भगत खेळतोय. श्याम ठाकूरचा पहिला चेंडू आणि त्यावरती षटकार आला. एकीकडे संकेत भगतचं मी तेच सांगितलं की 2 वेळा त्याला मुरबी टीमनं जीवनदान दिलं. एखाद्या मोठ्या खेळाडूला जर तुम्ही मैदानावरती जीवनदान दिलं तर त्याचा परिणाम एकच की तो येणाऱ्या काळामध्ये आपल्या टीमसाठी खूप घातक असतो आणि ते सध्या घातक बॅटिंग मैदानावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 27 धाबा आल्यात, अर्थात 3 चौकार आणि 2 षटकार आल्यात. 12 चेंडूंचा खेळ, 27 धाबा, 7 बॉल मध्ये मनीष कुटलेनं केलं त्या 9 धाबा. संकेत भगत चांगली बॅटिंग करतो मैदानावरती. संकेत भगत पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला समोर आहे गोलंदाज. सॅम ठाकूरचा चेंडू चांगला, मागचा चेंडू थोडासा पुढे राहिला, बॅटच्या अगदी समोर बॉल होता आणि त्याचा भरपूर फायदा घेतला. परंतु मागचा आत्ताचा चेंडू जर तुम्ही पाहिला, गुडलेन स्पॉटला टाकला, चेंडू पडला, थोडा डीप राहिला, चेंडू थोडा आउटस्विंग झाला, बाहेर काढला आणि संकेत इथे बीट झालेत. LBW लेग बिफोर आणि बिग विकेट. खरं तर संकेत भगत पायचीत झालाय आणि पहिला धक्का टीम नांदगाव संघाला. 36 लॉस ऑफ 1 विकेट. पाटील सुजित पाटीलचा मैत्र आहे हो खरा, हे पप्या ग्रुपची खंबीर साथीला आहेत बघा पोरा.
बघा छोटा धमाका सुजित पाटील यांचे सुपुत्र आद्विक पाटील त्याच्यासोबत त्यानंतर रोहित दादा यांची देखील कन्या त्या ठिकाणी आहे. चला गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो स्विच हिटचा प्रयत्न केला, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉल कमबॅक. बघा मी तेच सांगितलं, पहिला चेंडूवरती जरी षटकार आला तरी त्याच्यामध्ये धमक आहे, ताकद आहे. तो गोलंदाजीतून आपल्या टीमला कमबॅक देत असतो. खरं तर टर्निंग पॉइंट षटक नेहमी सॅम ठाकूरच्या हातामध्ये असतं आणि आजही 4थं षटक तो करतोय. चांगली गोलंदाजी आहे. षटकार आला त्यानंतर त्यानं कमबॅक केलंय. पहिला जो चेंडू त्यानं फेकला अगदी फलंदाच्या समोर फेकला आणि त्याचा भरपूर फायदा मिळाला. त्यानंतर लगेच विकेट घेतली. त्यानंतर आता डॉट 2 चेंडू आलेत. समोर बॅट्समन आलाय मनीष फडके. चांगला बॉल आहे, बाहेर काढतोय हे सांगितलं पंचांनी. बॅटवरती चेंडू अपील होता परंतु लगेच पंचांनी सांगितलं की चेंडू बाहेर जातोय. एक लेग बायची धाब आली आणि हे षटक समाप्त झालं. बघा पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन सुद्धा केबलला 7 धावा दिल्या सॅम ठाकूरनं. हे कमबॅक मॅच षटक झालं मुरबी टीमच्यासाठी आणि 4 षटकांचा खेळ समाप्त. 37 लॉस ऑफ 1 विकेट. युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम. 0 पायची तार घेऊन सुजित पाटील आला, सुजित पाटील आला, सुजित पाटील आला. या कानपलीवाल्या क्रिकेट प्रेमींनी एक नंबर आयोजन केला, एक नंबर आयोजन केला, एक नंबर आयोजन केला. हे आद्विक पाटील दादानं माहोल केलाय पुरा, आद्विक पाटील दादानं माहोल केलाय. सन्माननीय भरत पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेब या व्यासपीठावरती आपल्याला इन्व्हाइट केलं जातं. आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. मागच्याही वर्षी आपण सुजित दादांची स्पर्धा पाहिली. याही वर्षी नाविन्य घेऊन ही स्पर्धा आपल्या भेटीस आली. अर्थात पनवेल तालुक्याच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा 12 बाईक्स ही स्पर्धा प्रथमच पनवेल तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बंटी ठाकूर गोलंदाजी मागवती. फुल टॉस परंतु फायदा असू शकला नाहीये. सरळ फिल्डरच्या हातामध्ये कॅच आणि ते विकेट मिळाली. दुसरी बॅट्समन मनीष फडके बॅक टू द आउट. त्याचा फायदा उचलू शकले नाहीये. मैदानावरती फलंदाज बाद झालाय मनीष. त्यानंतर आता न्यू बॅट्समन चेतन कुठले मैदानाच्या मध्ये दाखल होत आहे. हेडॅट क्रमांक 4 4थ्या नंबरचा काढू मैदानावरती दाखल झालाय. मनीष कुठले देखील मैदानावरती खेळ करतो. 7 मध्ये 9 त्यानं केलं. थोडा शांत पवित्र आहे. त्याला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे कारण ऍज ओपनर म्हणून एक विस्फोटक काढू म्हणून त्याला टीम मध्ये ओळखलं जातंय. आज त्याला स्ट्राईक येणं गरजेचं आहे. परंतु आता येणारे 5 चेंडू बंटी ठाकूर ज्याच्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. पुन्हा एकदा बंटी ठाकूर तयार. बॉल चांगला, फटका देखील चांगला आहे. आल्या आल्या चेतन कुठल्यानं ठोकलाय चौकार. कल्पेश दादा बाबूराव पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. नांदगावचे आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या आयोजकांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे. आलेल्या चौकारनं सुरुवात केली. बघा इथे रन्स तर मिळणार नाहीये कारण अशा प्रकारे धाव दिली जात नसते की रनआउट झालाय ते खेळाडू. फलंदाज बाद मनीष कुठले कदाचित हा रनआउट विकेट.
सुजल भगत मैदानावरती आलाय. न्यू बॅट्समन एनॅट क्रमांक 5 5व्या नंबरचा खेळाडू. मागच्या बॉलवरती कॉल नव्हता, रन घेण्याचा प्रयत्न केला आणि खरं तर फलंदाज बाद झाला. मनीष कुटले 41 धाबा शेवटचा अंतिम षटक आहे. 3 चेंडू 1 रनआउटची विकेट, 1 विकेट, अशा प्रकारे फक्त 4 धाबा आल्यात. चला 3 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅट्समन नॉस्टक एंड मध्ये सुजल भगत मैदानावरती पाहायला मिळतोय, परंतु सेकंडला चेतन कुठले आल्या ज्यानं धाबाला सुरुवात करताना चौका टोकलाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट सेट होणार 50-55 धाब्याचं किमान टार्गेट रचावं लागेल, परंतु इथे प्रहार केलाय, आक्रमकता सिद्ध करतोय. अंतिम षटकामध्ये फलंदाज चेतन कुठले टोकलाय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये षटकार. त्याच्या ती चर्चा केली की 50 किंवा 55 धाब्याचं टार्गेट जेव्हा सेट होणार सेकंड सत्रामध्ये मुरबी टीम उतरेल तेव्हा एक चांगला रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल. बरेच सारे प्रेक्षक ऑनलाईन सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. नांदगाव विरुद्ध मुरबी बिग फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. चला शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक राहिलेत. ह्या षटकामध्ये बंटी ठाकूर 10 धाबा 4 बॉलमध्ये 1 विकेट, त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट, संघाच्या खात्यामध्ये रनआउटची असे 2 विकेट या ओव्हरमध्ये आलेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. पुन्हा प्रहार इनसाइड आउट, अगदी गॅप मध्ये चाललाय परंतु फिल्डर पोहोचलेत. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झाली. 2 धाब्याने टीमची टोटल 49 रन्स. शेवटचं षटक, शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट होणाऱ्या बॉलवरती. चला या ठिकाणी टॉस साठी आमंत्रित करेल ऐकंडर रिप्लेस बुद्ध कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान शाम स्पोर्ट रोडपाली टीमचे कॅप्टन आणि SSCC खांबलपटा टीमचे कॅप्टन. शेवटचा अंतिम बॉल विकेट मिळेल का? जबरदस्त काढू नाहीये, एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय, डायरेक्ट इट इज गॉन. आणि याच बरोबर सत्र समाप्त झालंय. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि नांदगाव टीमनं मैदानावरती 50 धाबा केल्यात. 51 धाब्याचं टार्गेट आता मुरबी टीमच्या समोर असेल आणि नक्कीच सेकंड सत्रामध्ये चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 51 धाबा टार्गेट चेस करण्यासाठी जेव्हा मुरबी टीम उतरेल तत्पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल, तो म्हणजे SSCC कांबलपडा विरुद्ध शाम स्पोर्ट रुरपाली या 2 टीम मध्ये. भारतदादा म्हात्रे देसाई गावचे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. भारतदादा म्हात्रे आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तर याच दरम्यान मी विनंती करेल प्रदीप दादा म्हात्रे यांना की या आगरी समाजाचा अभिमान आपल्या सर्वांचे लाडके सिंगर प्रतीक दादा म्हात्रे यांच्या शुभासे टॉस केला जाईल. रोडपाली टीमचे कॅप्टन बबुल भगत आलेत. इकडे SSCC कांबलपडा टीमचे कॅप्टन देखील जॉईन झालेत. चला टॉस होते. हेड्स इज अ कॉल and toss win captain SSCC कांबलपडा टीम. कॅप्टन टॉस जिंकलाय, काय डिसिजन? क्षेत्ररक्षण. काय म्हणशील एकंदरीत कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक साऱ्या मोठ्या स्पर्धा असतात, रायगडात आल्यात, या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? स्पर्धा तर खूपच चांगली आहे. खेळ ग्राउंड पण चांगलं आहे, विकेट चांगले आहे, आयोजन तर खूप चांगलं आहे. टीम कडून काय अपेक्षा, कोणाकडून जास्त खेळ चांगला व्हायला हवा? संपूर्ण टीमनी चांगला खेळ केला पाहिजे. धन्यवाद. SSCC कांबलपडा टीम ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करायचे बबुल भगत. मागच्या वर्षी या स्पर्धेत आपण क्रमांक घेऊन गेलात, पहिलं क्रमांक बाईक घेऊन गेलात. या वर्षी काय म्हणशील की SSCC कांबलपडा टीम विरुद्ध खेळायचंय? टीम खूप चांगली आहे सर आणि आमचा आउट ऑफ फॉर्म चालू आहे, खूपच आउट ऑफ फॉर्म चालू आहे
आणि सगळे प्लेयरला तीच इच्छा आहे की एकदा जिंकावं. अजून सुपर 8 आम्ही गेलो नाही, तर आजपर्यंत करून नक्कीच सुपर 8पर्यंत जायचा आणि 100% देतील पोरं आज आणि चांगलं केलं आणि लकी ग्राउंड आहे आमच्यासाठी, नक्कीच प्रयत्न करू. तेच म्हणणार होतो की प्रत्येक संघासाठी किमान एकतरी ग्राउंड लकी असतो. आज तुमच्यासाठी हा लकी ग्राउंड आहे आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तेच स्वप्न घेऊन तुम्ही मैदानात आलेत. मागच्या वर्षीचे चॅम्पियन संघ आहेत, यावर्षी 12 बाईक आहेत. काय म्हणणं आहे सर? लक्ष बाईकवर नाही, आमचे लक्ष ट्रॉफीवर आहे. तर ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू. जर ट्रॉफी जिंकली तरच आम्हाला बाईक भेटतील, यात मात्र सांगेल. धन्यवाद होते कॅप्टन रोडपळी संघाचे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये न्यूज टीम SSCC खांबलपडा टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. सन्माननीय महेंद्र दादा कुटले यांचा सन्मान केला जाईल. साहेब या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी इन्व्हाइट करेल. त्यांच्यासोबत कैलास दादा भगत साहेबांना इन्व्हाइट करेल. रोहित टेंबे यांनाही विनंती करेल की आपण यावं. चला दादांचा सन्मान केला जाईल. सुजित दादा गोमाशेट केलं जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला रोहित दादा आणि गोमाशेट पाटील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही काही विशेष सन्मान घेऊ. तत्पूर्वी आम्ही इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डान्सिंग नेतृत्व आणि नगरसेवक साईदादा शेलार. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठात यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. मान्यवरांचा शुभ सन्मान आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक गोमाशेठ पाटील. विक्रांत दादा कुठले या, आपला सन्मान करायचा आहे. चला विक्रांत दादांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर निखिल दादा भोईर या ठिकाणी आलेत, त्यांचाही सन्मान होईल. चला या निखिल दादा, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. सन्माननीय कैलास दादा भगत या, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय आमचे कैलास दादा भगत या स्पर्धेसाठी खास ज्यांची उपस्थिती आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. कैलास दादांचा सन्मान. त्यानंतर आमचे मोरबी गावाचे दमदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुर्यातला राजा माणूस मोंटीबाई या. सन्माननीय रामदादा पाटील आणि भरतदादा पाटील या. रामदादा पाटील आणि भरतदादा पाटील या, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला तिसरे पंच घेतल्यात. चला रामदादा आणि भरतदादा या, त्यांचा सन्मान केला जाईल. तर या ठिकाणी सन्माननीय कैलास दादा ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी मित्र 5,000 रुपयाची देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाली, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला नांदगावचे आमचे कल्पेश दादा देखील आलेत. कल्पेश दादा या, आपलाही सन्मान इथे केला जाईल. चला खेळसाट आणि सौरभ पाटील येतात कॉमेंटर बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच योगीजी भडवी सर, थँक्यू.
सोबाजा बाबूशा सर तुमचं देखील स्वागत. जाऊया तिथे 51चा पाठलाग करायचा आहे. हे जरा 5 ओव्हरमध्ये षटक क्रमांक पहिलं P1चं तुम्ही पाहता. मयूर फडके सज्ज झाला, त्याच्या समोर लेफ्ट हँडर विकी पाटील साठी पुढचा बॉल. लॉंग फुल टॉस खेचला, मिडविकेटला फिल्डर तैनात आहेत, प्रयत्न चांगले होते. बॉल जमीनला जोपर्यंत लाईट झालाय तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळत आहेत. त्या 2-2च्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. 9 या आकड्यावरती तुम्ही पाहता. 51चा पाठलाग 10.20 ही सरासरी प्रति षटकामध्ये गाठायची आहे. ते विजयासाठी जीवा 11 RMSK मुरबी संघाला टॉस जिंकला. त्यानंतर फिल्डिंगचा निर्णय 50 वरती रोखलं गेलं. चांगली गोलंदाजी विघ्नेश, त्याच्यानंतर साजेश पाटीलची. फटका चांगला, बॉल चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आला हा भव्य षटकार. गणेशजी पाटील तुमचं देखील स्वागत आहे. 6 स्कोर पुढे चाललाय. 15 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. 51चा पाठलाग करायचा. बी गट 8 संघ नेक्स्ट मॅच श्याम स्पोर्ट रोटफाडी त्यांना फाईट करेल. SSCC खांबालपाडा या 2 टीम मध्ये तुम्ही मॅच पाहणार. टॉस जिंकला SSCC खांबालपाडा टीमनं. फिल्डिंगचा डिसिजन घेतला. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉल पडला तसा विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विचावला आणि अशा रीतीने षटक संपलं. पहिलं लक्ष 51चं पहिल्या P1 मध्ये. धावा आल्या मुरबीच्या बाजूने 15. कडक काम आहे मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा. कडक काम आहे मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलेत बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलेत बाईक बारा. या स्पर्धेचे टायटल संगीत तुम्ही पाहिलं आणि ते मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रतीकदादा म्हात्रे महाराष्ट्राचे एक नामांकित तुम्ही पाहताय गायक, सुप्रसिद्ध गायक, ठाणे जिल्ह्यातील शान अभिमान. प्रतीकदादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मथुरनं त्यांना त्या संगीतानं राहुलबाईच्या खूप त्यांना टॉप वरती आणलं. त्यांचं देखील खऱ्या अर्थानं इथे स्पर्धेला ते देखील पाहतायत. तुमचं स्वागत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मनीष फडके सेकंड ओव्हरमध्ये आला. फिल्डिंग करणार टीम वेळ कमी घ्या. समोर शुभम ठाकूर खेळण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल पहिल्याच बॉल वरती उडवला. हवेमध्ये बॉल आहे. मस्ताविंग फटका फसला. विकेट मिळती आहे मनीष फडकेला. शुभम ठाकूर 0 वरती बाद. पायची तार घेऊन सुजित पाटील आला. सुजित पाटील आला. सुजित पाटील आला. या कानपलीवाल्या क्रिकेट प्रेमींनी एक नंबर आयोजन केला. एक नंबर आयोजन केला. एक नंबर आयोजन केला. हे आद्विक पाटील दादान माहोल केलाय पुरा. आद्विक पाटील दादान माहोल केलाय पुरा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. 15 वरती पहिला धक्का. शुभमची विकेट आली. त्याच्यानंतर वन डाऊन आला ओमकार पाटील. तो नेहमी सलामीला येतो. आता तो 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. मुरबी संघाची ओळख मैदानामध्ये तुम्ही ओमकारला पाहता.
पुढचा बॉल पडल्यानंतर तुम्ही पाहतात अगोदर ते खाली बसले. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. सफल झाला त्याच्यानंतर जागेवर खेळण्याचा प्रयत्न. उजवा गुटणा टेकवला होता पण बॉल बॅटचा चेहरा उघडलाच नाही. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन वेसावला डॉट बॉल. 15 धावा धावपलकावरती. पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर डॉट बॉल. मनीष पुन्हा एकदा सज्ज होईल ओमकारसाठी. फटका चांगला आहे. झेलची शक्यता. ओमकार पाटीलची विकेट शून्यावरती बाद. धोक्याची घंटा तू चल में आया. धक्के फे धक्का. ओमकार पाटील शून्यावरती बाद. गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे बरानं बक्षीस लावलेत बाईक बारा. थँक्यू. शॉर्ट ऑफ फुल करण्याचा प्रयत्न. बॅटचा चेहरा उघडला. जो त्याचा चाहता वर्ग त्याची बॅटिंग पाहण्यासाठी आला तो आता निराशानं केलाय. नक्कीच आज बरेच सारे प्रेक्षक जे मॅचचा आनंद घेतात युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. खरं तर आमचे सन्माननीय समीरदादा गोंधली दोस्ती दुनियेतला राजा माणूस ज्यांच्या वतीने देखील मुरबी संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मुरबी संघ आपल्यासाठी समीरदादा गोंधली यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. समीरदादा गोंधली आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. जो प्रेक्षक राजा ओंकार पाटीलची बॅटिंग पाहण्यासाठी आज इथपर्यंत पोहोचला कानपोली ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. आज ओंकारनं त्यांना निराश केलाय. त्याच्याच नावानं संघ ओळखला जातोय. पण तो शून्यावरती बाद. पुढचा बॉल बंटीसाठी. हलक्या हातानं 3 पॉइंटला फिल्डर तिथे तैनात आहे. या बॉलवरती धाव मिळते सिंगल. चौथ्या बॉलवरती एक धाव खर्च केली आहे. मनीष फडके पहिल्या ओव्हरमध्ये 15 आला. त्याला माहिती आहे इथून कमबॅक होऊ शकतं. जेव्हा पहिल्या पूर्वार्धामध्ये नांदगाव बॅटिंग करत होती तेव्हा धावा होत्या 16. त्यांचा विकेट गेला नव्हता. पण इथे तुम्ही पाहताय जीवा 11 RMSK मुरबी बॅटिंग करते. त्यांचे विकेट 2 गेल्यात पण त्यांच्या धावा देखील 16 आहेत. सेम स्कोर झाला आतापर्यंत. 1.4 या मॅचला मजा येईल. बी गट आहे तेवढ्याच ताकदीचे संघ या मॅच मध्ये. सोळा धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. मनीष फडके पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या. मयूर फडकेनं 15. त्यानंतर मनीषाला कमबॅक चालू आतापर्यंत त्याचा 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पिटू विकी पाटील स्ट्राईकला. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आहे. डॉट बॉल आलाय. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली बॉलिंग आतापर्यंत मनीष फडकेला तुम्ही पाहताय. त्याचा टप्पा लाईन अचूकता बेदुकता या ओव्हरमध्ये दिसतीये मनीषच्या. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या तरी मी कमबॅक करू शकतोय. क्रिकेटचा सीपर कमबॅक सीपर कंट्रोल या गोष्टी आहेत मनीष फडकेकडे. शेवटचा बॉल कट केला. टाप फटका तुम्ही पाहता. विकेट किपरच्या हातामध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अशा रीतीने यशषटक पेटूमध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण देत असताना जी मॅच तुम्ही पहिली 24 बॉलमध्ये 36ची होती ती मॅच 18 बॉल 35ची आली आहे. याचंच कारण मनीष फडकेचं फक्त 1 धावेचं षटकच्या मध्ये 2 विकेट. मनीषची गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजे त्याच्यासाठी. चला वेळ घेऊ नका. प्रत्येक षटक केवळ 5 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला जातोय. कारण यानंतर आपल्याला बरेच सारे मॅचेस कव्हर करायचे आहेत. आज चांगले संघ या ठिकाणी खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. बरेच सारे प्रेक्षक सध्या ग्राउंडवरती देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत. बरेच सारे प्रेक्षक आहेत जे युट्यूबच्या माध्यमातून देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर आमचे सन्माननीय समीरदादा सुरेश गोंधली उपाध्यक्ष पनवेल तालुका उत्तर भारतीय जनता पार्टी ज्यांच्या वतीनं खास मुरबी संघासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. आणि सुजितदादा पाटील आपल्याला देखील या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्यात. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला प्लीज नांदगाव टीम वेळ कमी घ्या प्लीज. बघा लक्षात असू द्या वेळेला खूप महत्व आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 विकेट दिला नव्हता मयूरनं. मनीष फडके जसा आला त्यानं विकेटनं सुरुवात केली. विकेट टेकन गोलंदाजी त्याची पाहिली. त्यांना अवघ्या 1 धावेचं षटक ज्यामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. आणि धावा धावपलकावरती P1 P2 मध्ये 16 वरती 2
बॅटिंग करत असताना जीवा 11 RMSK मोरबी संघ जाऊन पोहोचलाय. 18 बॉल 35 समीकरण ही मॅच जिंकण्यासाठी. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे 18 बॉल 35 तुम्हाला बनवाव्यात लागतील. कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही क्रिकेट खेळला गेलं ना तर खऱ्या अर्थानं पहिल्या विकेटला त्याच्यानंतर टॉसला जास्त महत्व आहे. पहिल्या विकेटला जास्त महत्व त्याच्यानंतर टॉसला दिला जातोय. पहिते चेसिंग कंपल्सरी रायगड परिसरामध्ये तुम्ही पाहता 18 बॉल आणि विजयासाठी 35 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुजल कुठले आलाय. फिल्डिंग करणार टीम वेळ कमी घ्या बघा प्लीज, लक्षात असू द्या, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. फिल्डिंग करणार टीम. पहिला बॉल रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम, पुन्हा एकदा सज्ज होईल. 18 बॉल 35 करायचे आहेत. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. 5 फिल्डर तट या सर्कलच्या बाहेर. पहिलाच बॉल ऑलंदी कार्पेट बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं फिल्डर तिथे मिड ऑफला तैनात आहेत. दुसऱ्या टेनला बॉल उचलतील तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलनं बंटी ठाकूरनं खेळला सुरुवात केली आहे आणि 1 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 17 या आकड्यावरती. सुजल खुटलेचा वापर केलाय. तिसरा फ्रेश गोलंदाज कैरा विहाना युवा स्पोर्ट नांदगाव टीम. हे षटक महत्वाचं आहे. सुजल खुटलेवरती जबाबदारी आहे. 17 धावा धावपलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या तरी काय झालं, आम्ही कमबॅक करू शकतोय. पण दुसऱ्या बाजूला विकी पाटील मैदानामध्ये तोपर्यंत तो आग लावू शकतोय त्याच्या बॅटनं, एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. तर दुसऱ्या बाजूला बंटी ठाकूर, एखादी पार्टनरशिपची गरज आहे मोरबीला आतापर्यंत. ओमकारची विकेट शून्यावरती. शुभम ठाकूर सलामीला आला, त्याची विकेट शून्यावरती गेली आणि पूर्णपणे आता या मॅचची जबाबदारी विकी पाटील वरती आहे. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल दूर ठेवला गेला विकीच्या आणि पडला जसा तसा बॉल डीप राहिला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल सुजलचा. रनअप तुम्ही पहा, त्याच्यानंतर अँगल पहा, बॉल रिलीज करण्याची ताकद, बॉल जसा पडला बाहेरच्या दिशेने निघणारा. हा बॉल खूप चांगला होता. सन्मान देणं अक्षरशः भार पाडलं. हा बॉल जास्त डीप राहिला. इकडे तुम्ही पाहताय फेकी आली आहे डेंजर एनला. जबरदस्त गोलंदाजी. हा बॉल पुढ्यात ठेवला होता आणि अक्षरशः ऑफ स्टंपला बॉल होता. दुसऱ्या टेनला जोपर्यंत त्याने बॉल उचलला पडला तो नो स्ट्राईकला डायरेक्ट हिट झालं असतं तर विकेट धोक्यात होती. जर तरला क्रिकेटला महत्व नाहीये आणि 1 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 18 या आकड्यावरती. T20 वर्ल्ड कप ज्यामध्ये निवृत्ती घेतली जर्सी नंबर 18 आणि बाबूशाने उल्लेख देखील केला की आता साऊथ आफ्रिका समोर चेसिंगचा बादशाह ज्याला मानलं होतं विराट कोहली तो हवा होता, पण आता बाबूशाह त्याने निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्मा हिटमॅन. फटका चांगला बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर चेसिंग खूप मोठी आहे आणि गॅप देखील तेवढाच मोठा. धावांचा नाही तोटा. येईल मोरबी टीमच्या बाजूनं बंटी ठाकूरचा चौका. चौकारानं स्कोर पुढे चालला 22 ला 2. पुढचा बॉल टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. जोपर्यंत फिल्डर लॉंग ऑन जाईल तोपर्यंत सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र आता पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 1 स्कोर पुढे. 23 या आकड्यावरती. सुजल कोटलीला तुम्ही पाहता आतापर्यंत 5 मध्ये त्यानं धावा खर्च केल्या 7. शेवटचा बॉल. हा बॉल त्याला एक चांगला टाकायचा हेच सांगत असताना
आणि शेवटच्या बॉलवरती ज्या खऱ्या अर्थानं षटकाची जरूरत होती तो विकी पाटीलनं षटका ठोकला. समीकरण तुमच्या समोर 18 बॉल 35 ची करत आता समीकरण 12 मध्ये 22. चला पाणी लगेचच घेऊन जा प्लीज, वेळ करू नका. आणि डीजेला देऊया संगीत संधी आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. कडक मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा. कडक काम आहे मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे बराला बक्षीस लावलेत बाईक बारा. त्यांचा विषय आहे बघा लक्षात असू दे, आता फिल्डिंग करणार टीम. तुम्हाला ही ओव्हर 3 मिनिटांमध्ये टाकायची आहे प्लीज. बघा अन्यथा एक फिल्डर पंच आता आतमध्ये घ्या. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकलीत मुरबी टीमनं. 5 ओव्हर त्यांना 25 मिनिटांमध्ये आहेत आणि 12 मॅन इथे उपस्थित आहेत दोन्ही. वेळेला खूप महत्व आहे प्लीज. 12 बॉल 22 हे षटक महत्वाचं आणि बॉलिंग ट्रॅक वरती ज्यांना P2 मध्ये अवघ्या 1 धावेचं षटक फेकलं गेलं, ज्यामध्ये 2 महत्वाची विकेट. पहिले शुभम चाली, त्यानंतर ओमकार चाली, तो मनीष फडके पुन्हा एकदा काढू नये त्याला. त्याची गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे. पहिलाच बॉल गती कमी केली, पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मोठ्या हिटसाठी त्याला वाटलं बॉल तेज तरार येईल पण गती कमी केली. तुम्ही पहा पडला तसा बॉल बाहेरून खऱ्या अर्थात डिगाला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हे षटक महत्वाचं आहे, हे चॅलेंज आहे तुम्हाला. बंटी ठाकूर आणि त्यानंतर विकी पाटीलला मनीष फडकेचं येईल का मोठे फटके. तेज तर्रार बॉल आहे, पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आहे. याच्या अगोदरचा बॉल त्यानं खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय कमी गतीचा फेकला, पडल्यानंतर बॉल बाहेर निघणारा विकेट किपरच्या हातामध्ये. आणि हा बॉल जसा बॉल पडला तसा बॉल खाली राहिला तेज तरार. या बॉलवरती गती होती, खोदून काढला. तुम्ही पाहताय ऑलिंपिक कार्पेट बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं सिंगल केली आहे पूर्ण, पण स्ट्राईक हवी विकी पाटीलला. एक धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहताय त्या 30 या आकड्यावरती. 12 बॉल 22 ची गरज. समीकरण तुमच्या समोर 9 बॉल 21 हव्यात, पण विकी पाटील अजूनही उभा आहे. जीवा 11 RMSK मुरबी टीमच्या बाजूनं विजयाच्या समीत येण्याची ताकद आहे विकी पाटीलकडे. लेफ्ट हँडर आहे, क्रिकेटमध्ये लेफ्टी घातक मानलं जात आहे, पण विकी पाटीलच्या बॅटमधनं मोठे फटके येतील का? त्यांचा प्रेक्षक राजा देखील आता आतुरतेने वाट पाहते. जो विकीने शेवटच्या बॉलवरती षटकार आला 3ऱ्या ओव्हरच्या, येतील का मोठे? पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचला, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे, सिंगल केली आहे फेकी. तुम्ही पाहताय ती नो स्ट्राईक एनला आली. डेंजर एनला फेकी हवी होती. एखादी चूक क्रिकेटमध्ये खूप महागात पडतं. आणि आता समीकरण 8 बॉल 19 ची गरज आहे. 18 बॉल 35 ची मॅच 12-22 आली आणि आता 8 बॉल 19. 2 बॉल खूप महत्वाचे दोन्ही टीमसाठी. मोठे ठाव्यात येतील का ते विकीच्या बॅटमधनं? लोअर फुल टॉस टाकला, फसवलाय की काय? मिड विकेटला यश आणि सोडलाय जेल. कॅचेस विन द मॅचेस. कॅच सोडली आहे का मॅच सोडली आहे? आता हेच खऱ्या अर्थानं चर्चेची बाब आहे. विकी पाटीलचा सोडलेला झेल, आज त्याला स्वप्नात फक्त विकी पाटीलची कॅचच आठवण येणार. जर हा सामना विकी पाटीलने जिंकवला तर. ऍक्शन रिप्ले पोहोचले होते, तुम्ही पाहता बॉल
भरपूर वेळ उंच उंच यश पोचले, पण त्याच्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट तिसऱ्या अटेम्प्टला बॉल जमिनीला दान झाला. यश तर हेच म्हणत असेल की इथून जर विकी पाटील मॅच फिनिश केली ना बाया, तर खऱ्या अर्थानं आज स्वप्नात त्याला विकी पाटीलची कॅचच दिसेल की कॅच सोडली तरी कसे हात पाहेल त्याचे, तो स्वप्न हे पडेल का त्याला. कट करण्याचा प्रयत्न पडला, जसा बॉल वेगानं यशस्वी षटकाची सांगता. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या अवघ्या 5. गोलंदाजी आवडली असेल मयूर फडकेची. 2 ओव्हरमध्ये त्यानं धावा खर्च केल्या अवघ्या 6 आणि विकेट मिळवल्या 2. इकॉनॉमिक्स काय गोलंदाजी असतं हे करून दाखवलं. तुम्ही पाहता मनीष फडकेनं. कडक काम आहे मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा. कडक काम आहे मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा. त्यांचा विषय थँक्यू. बघा प्लीज पंच 24 मिनिटं झालेत. एक फिल्डर आतमध्ये तुम्ही घेऊ शकता आता नांदगावचा. बघा प्लीज 24 मिनिटं 4 षटकांसाठी. मनोज पवार सर एक फिल्डर घ्या आतमध्ये. आयोजक सूचना देतात प्लीज आम्हाला. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, त्याच्यानंतर मनीष फडके काय गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये मॅच खुली झाली मोरबीच्या बाजूनं. असं वाटलं की मोरबी संघ ही मॅच 3/4 षटकापर्यंत संपेल की काय. हे मंजूर नव्हतं, नियतीला हे मंजूर नव्हतं. तुम्ही पाहता मनीष फडकेला तो आला, त्यानं धाबा खर्च केल्या 1 आणि त्यांना महत्वाची विकेट ज्यामध्ये शुभम ठाकूर शून्यावरती आणि ओमकार पाटीलची विकेट शून्यावरती गेली. त्याच्यानंतर सुजल आला ज्यानं धाबा खर्च केल्या त्या तुम्ही पाहिल्या 13 आणि त्याच्यानंतर 12 बॉल 22 मॅच आणि पुन्हा एकदा आला तो मात्र मनीष फडके आणि ज्यानं अवघ्या 5 धावेचं षटक फेकलं ज्यामध्ये तुम्ही पाहताय विकेट त्याला मिळाला नाही. 2 ओव्हरचा स्पेल संपला त्याचा. त्यानं धावा खर्च केल्या अवघ्या 6 आणि ज्यानं 2 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय मनीषला पाहताय तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती. एकवीर इव्हेंट्स लास्ट ओव्हर थिरर स्टार तुम्ही पाहता आणि ही ओव्हर महत्वाची हे करू शकता संदेश दादा. फटका चांगला परकटचा लाईट शॉप बॉल वरती नजर ठेवली आणि तेवढा चांगला फटका. बॉल चाललाय थर्ड मॅन सीमा पार. आलाय संघर्षाचा चौकार. 705 तार घेऊन सुजित पाटील आला. सुजित पाटील आला. सुजित पाटील आला. या कानपलीवाल्या क्रिकेट प्रेमींनी 1 नंबर आयोजन केलं. या मॅच मध्ये मजा येणार जरूर आहे आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 5 बॉल 13 ची गरज. बघा प्लीज टीम मीटिंग करू नका. फिल्डिंग करणारी टीम पुढचा बॉल टॉफेश फटका फसला. बॉलर सांगतोय मी पकडे कॉटन बॉल. चौकार तर प्रत्युत्तर टी पोटॅट. विषय इथे मात्र आता गंभीर आहे कारण की बंटी ठाकूरची विकेट. हे रायगड जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केला या चषकानं. केला या चषकानं. केला या चषकानं. हे सुजित पाटील कानपलीवाल्याचा नाद नाही करत कोण. नाद नाही करत कोण. नाद नाही करत कोण. हे गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं. समीर आला. सॅम ठाकूर मैदानामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं मोरबी गावात बाणाची जी दहीहंडी असते ना ती दहीहंडी डोक्याला फोडली जाते. तो जरूर तो फोडतोय आणि आता त्याला गावाच्या अस्तित्वाची लढाई जिंकायची आहे. संघर्ष की रातों में आप अकेला रहते हैं लेकिन संघर्ष मात्र आता करावा लागेल या मॅच मध्ये. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. या बॉल वरती धाव मिळते फक्त सिंगल आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 3 बॉल
12ची गरज. 3 चेंडू 12. विजयाच्या सभेत उभा तुम्ही पाहता विकी पाटील, त्याचा सोडेला झेल तुम्ही पाहताय. यशनं तो यशला किती बागात पडेल. आता विजयाच्या समोर उभा तुम्ही पाहताय विकी पाटीलच्या बॅटमध्ये येतील का मोठे हिट. संघर्ष करताना घाबरू नका, कारण संघर्षाच्या वेळी माणूस एकटाच असतो. यश मिळाल्यानंतर सगळी दुनिया तुमच्या सोबत असते. आणि आता खऱ्या अर्थात संघर्ष करायचा आहे. 3 बॉल 12ची गरज. 3000 प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात, या मॅचला पाहतात. 3 बॉल 12 धावेची गरज. आता तुम्ही पाहता मनीष कुठले, त्याला देखील कमबॅक करायचा आहे. याच्या अगोदर मनीष फडकेने गोलंदाजी ती करेल का. पुढचा बॉल, हा बॉल भन्नाट टाकला. भन्नाट मात्र 23 तर्रार टाकला. पडला नंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. या बॉल वरती कोणतंही प्रतिउत्तर नव्हतं. विकी पाटील जवळ ऑफ स्टंप द यॉर्कर. मनीष कुठले हे सांगतोय, जर मनीष फडके गोलंदाजी चांगली करत असेल तरी मनीष नावाचा मी देखील आडनावाने कुठले असलो तरी मी देखील गोलंदाजी चांगली करेन. 2 बॉल 12. या बॉल वरती येईल का मोठा हिट मोरबी टीमच्या बाजूनं, की हा बॉल पुन्हा एकदा डॉट फेकेल. मॅच खूप चांगली रंगली आहे, असं म्हटलं रंगात रंगात आता आली आहे मॅच. 2-12 अशा मॅचेस होत आहेत. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. फिल्डिंग करा टीम, प्लीज वेळ घेऊ नका. हा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. फटका चांगला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिला इथे पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पहिला टप्पा घेत सीमा पार आलाय चौकार. याच्या अगोदरचा जो बॉल टाकला संदेश दादा, तो बॉल असा वाटतं की पाहतच राहावा की काय. ऑफ स्टंपला यॉर्कर टाकला, हा पुढ्यात दिला, यावरती चौकार. 1 मध्ये 8 बनू शकतात, एखादा चमत्कार. 1 मध्ये तुम्ही 10 देखील बनताना पाहिलात. 1 बॉल 10 बनू शकतात, 1 मध्ये 8 बनतात. आणि तर तुम्ही इथे एखादा चमत्कार. फटका चांगलाय, उडवलाय आणि बॉल चाललाय. तुम्ही पाहता डीप स्क्वेअर लेगला टिपला जेल विकेट. आणि अशा रीतीनं सामना जिंकलाय टीम तुम्ही पाहताय. कायरा विहार युवा स्पोर्ट नांदगाव टीमनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हाडलक टीम GY11 RMSK मोरबी टीम, तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. पहिल्या ओव्हरमध्ये संदेश दादा 15 आल्या तरी तुम्ही पाहताय कमबॅक आम्ही करू शकतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट खऱ्या अर्थानं सर्वांनाच माहिती आहे, पण हा करा आलेख तुम्ही पाहता. आपण पहिली बॅटिंग करत असताना 50 ओव्हरला 51चं टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहता मयूर फडकेनं 15 खर्च केल्या. त्याच्यानंतर मनीष फडके आला 1 धावे षटक, त्यामध्ये यश. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं गोलंदाज 3ऱ्या ओव्हरमध्ये आला, तो मात्र सुजल कुठले त्यानं धावा खर्च केल्या 13. आणि जसा 4थ्या ओव्हरमध्ये पुन्हा आला, त्यानं 5 धावे